पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि म्हणतात की कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकतो. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं त्यांनी गद्दारी केली. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केलं, तुम्ही मशाल चिन्हावर निघून आला आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात माझ्या नादाला लावू नका. मी आधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात तरी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोण? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रगचा कारखाना असण्याची मध्यंतरी बॉम्ब होते. ते ड्रगचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलं किंवा घरात ठेवायला, कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाकला. याची चौकशी व्हावी आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती कुणी हल्ला झाला तर त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणारा होतो. लक्षात ठेवा. आम्ही कोणच सांगतो दादागिरी पुढे करायची ना. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी वेळले आहेत ना. मग ते भाऊ वागतवले असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश अष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकाशामध्ये राहा. उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवच कुंडलांवर शिवसैनिकांना लुटू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय राहिले, मग घाबरून पोलीस बंदोबस्तात 100 पोलीस घेऊन फिरतो. भाऊसाहेब वागचौ परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का? तर भाऊसाहेब वागचौर शिर्डीत येणार आहे मतदारसंघ. 2,500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवले त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का? सगळे रस्ते बंद करून ठेवायला का प्रेसिडेंट ट्रम्पचा पोरगा आहे हा? काय कमिशनरला माझी विनंती आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे बॉम्ब आहेत का? ते म्हणतात बॉम्ब आहे. त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची. आरोपी जो आहे त्या जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ऍक्शन व्हावं. बस. तुम्ही स्वतः सीपींना भेटणार आहात का? तुम्ही निवेदन तर दिले आहे, पत्र दिले आहे. नक्की. माझ्या बाजूला बघा रमेश कोरेगावचे विभाग आहेत, हा, आणि दळवी आहेत, सुरेश दळवी आहे, सुरेश पाटील आहे, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे कशा करता आले येऊ द्या अनुभव सांगा. टाका बॉम्ब टाका म्हणजे बॉम्ब आहे कळेल. आता आम्ही तो बॉम्बचा कारखाना शोधू हळूहळू. तो बॉम्बचं कोठार कुठे आहे ते शोधू, पण खरे बॉम्ब इथे आहे. लक्षात. राऊसाहेब, काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली ज्याच्यामध्ये 60 पैकी फक्त 37 आमदार उपस्थित राहिले. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केलेली आहे की मी होतो हा होतो त्याच्यात. आता कालच्या बैठकीला सुनील राऊत बरोबर का नव्हतं? त्यांच्या भागामध्ये भिंत कोसळली. पावसामुळे कोणी भिंत कोसळल्यामुळे काही लोक झाले. त्यांनी मतदारसंघात रोहित पवार एका आंदोलनामध्ये आले.
जयंतराव पाटील सुद्धा असेल का असे काही अनेक बहुसंख्य आमदार विधान परिषदेचे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. नाही, पण रावसाहेब त्यांनी महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांबद्दल म्हटलेलं आहे की आपण खरंच एकत्र आहोत का, असं त्यांचं विधान आहे. उद्धव ठाकरेंचं विधान आहे बैठकीतलं, असं कळत आहे. कारण नाही, तुम्हाला कळतंय हा ते कळतंय ते बोललेत का माध्यमांना आतमध्ये परवानगी नव्हती, मग तुम्ही कसं काय सांगता ते सोर्सेस असं थ्रू बोलले. आम्हाला कळतं. उद्धवजींनी असं तुमचे सोर्सेस काय आहेत ते मलाही माहिती. तुमचा सगळ्यात मोठा सोर्स आहे ते मला माहिती. तसं नाही बोलले. उद्धवजीने असं सांगितलं की आपण जे 3 महाविकास आघाडीचे प्रमुख होतात त्यांनी सातत्यानं बोलत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. संघर्षाची तयारी केली. हर्षवर्धन पाटलांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे राम मंदिराच्या भ्रष्टाचार. राम मंदिर, अयोध्येतल्या राम मंदिरावरती ह्या लोकांनी मतं मागितली, हे लोक निवडून आले आणि तेच मंदिर भारतीय जनता पक्षाचे लोक नियुक्त आहे. दानपेट्या पळवल्या जात आहेत, देणग्यांचा अपहार होतो आहे. राम मंदिरात अयोध्येत याच्यावरती आपल्याला लोकांमध्ये जाऊन जागरूकता आणली. अशा प्रकारच्या विषयांवर चर्चा झाली आणि विधिमंडळामध्ये एकोपा दिसायला ती निवड. आपण सरकार पक्षाच्या इशाऱ्यावर काम करणं थांबवलं पाहिजे विधिमंडळात आणि आपण विरोधी पक्षामध्ये आहोत त्याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं. ही या 3ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची एक भूमिका ठीक राहील. हा हिंदी में काय नाही, रावसाहेब आणखी एक तो आपने विधानसभा अध्यक्षांचा लेटर दिया दिलगिरी CP को व्यक्त मिलने केली वाला आहे. क्या मामला है पूरा सर? आपने लेटर दिया है CP को मिलने वाला क्या